नमस्कार. गायत्री मंत्राचं सामर्थ्य तर आपण सगळेच जाणतो, नाही का? पण आज आपण याच्या मागे दडलेलं एक असं रहस्य उलगडणार आहोत, जे थेट श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातून आलेलं आहे. चला तर मग या मंत्राची ही अद्भुत रचना नेमकी काय आहे ते समजून घेऊया. बघा, चरितामृतात गायत्री मंत्राला फक्त एक प्रार्थना किंवा श्लोक नाही मानलेलं. तिथे तर असं म्हटलंय की हा मंत्र म्हणजे मुक्तीची किल्ली आहे, एक अशी दिव्य बोट जी आपल्याला या संसाररूपी महासागराच्या पलीकडे नेते. म्हणजे विचार करा, या एकाच वाक्यात ह्या मंत्राची केवढी मोठी ताकद सांगितली आहे. पण मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की ही एवढी प्रचंड शक्ती नक्की काम करते तरी कशी? फक्त काही शब्दांच्या उच्चारानं इतका मोठा परिणाम कसा काय साधला जाऊ शकतो? याचंच उत्तर श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात मिळतं. आणि ते जितकं आश्चर्यकारक आहे तितकंच तर्कशुद्ध सुद्धा. चला, आता आपण थेट या मंत्राच्या गाभ्यापर्यंत जाऊया, कारण चरितामृतात याला केवळ एक प्रार्थना म्हणून नाही, तर एक अचूक आध्यात्मिक तंत्रज्ञान, एक स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी म्हणून पाहिलं जातं. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात काय सांगितलंय? त्यांच्या मते गायत्री मंत्र म्हणजे आपल्याच शरीरात लपलेल्या आध्यात्मिक ऊर्जेला जाग करण्याची एक परफेक्ट योजना आहे, एक डिझाईन किंवा ब्ल्यूप्रिंटच म्हणा ना. म्हणजे हा फक्त श्रद्धेचा विषय नाहीये, तर यामागे एक विशिष्ट वैज्ञानिक चौकट आहे. आता आपण त्या किल्लीबद्दल बोलूया, जी या मंत्राचं खरं सामर्थ्य अनलॉक करते. आणि गंमत म्हणजे ही किल्ली या मंत्राच्या मूळ रचनेतच दडलेली आहे. तो आकडा आहे 24. हो, फक्त 24. हाच आकडा या संपूर्ण आध्यात्मिक तंत्रज्ञानाचा आधार आहे. सगळं काही याच एका आकड्याभोवती गुंफलेलं आहे. तर मूळ तत्व असं आहे की गायत्री मंत्रातली 24 अक्षरं ही केवळ अक्षरं नाहीत, ती आपल्या शरीरातल्या 24 सूक्ष्म ऊर्जा केंद्रांना म्हणजेच ग्रंथींना जोडलेली आहेत. प्रत्येक अक्षर एक विशिष्ट ग्रंथी म्हणजे ध्वनी आणि आपली आध्यात्मिक शरीररचना यांचं हे एक असं थेट कनेक्शन आहे. ठीक आहे, मग जेव्हा या अक्षरांचा जप होतो आणि त्यांच्याशी जोडलेल्या ग्रंथी सक्रिय होतात, तेव्हा नक्की घडतं तरी काय? इथे ना एक सरळ कारण-परिणाम संबंध आहे. जेव्हा एखाद्या विशिष्ट अक्षराचा जप होतो, तेव्हा त्या जपाच्या ध्वनिलहरी थेट त्या अक्षराशी जोडलेल्या ग्रंथीपर्यंत पोचतात आणि तिच्यात साठवलेली सुप्त शक्ती जागृत करतात. समजा, जप करणं म्हणजे स्विच दाबणं आणि ऊर्जा जागृत होणं म्हणजे दिवा लागणं. इतकं हे साधं तंत्र आहे. आणि हे किती अचूक आहे याचं एक उदाहरणच बघूया. चरितामृतात स्पष्टपणे सांगितलंय की जेव्हा री या अक्षराचा जप होतो, तेव्हा आपली नाभी ग्रंथी सक्रिय होते आणि यातून जागृत होते तपोशक्ती म्हणजेच तपश्चर्येची शक्ती. याचा परिणाम काय? तर साधकाची आध्यात्मिक शिस्त आणि एकाग्रता प्रचंड वाढते. आणि ही तर फक्त एक झलक आहे. याच पद्धतीनं एकेका अक्षराच्या जपातून उत्पादन शक्ती, रक्षण शक्ती, मंगलकारी शक्ती अशा 1-2 नाही तर तब्बल 24 वेगवेगळ्या शक्ती जागृत करण्याची क्षमता या एका मंत्रात आहे. यावरून याच्या प्रभावाची व्याप्ती आपल्या लक्षात येते. आता या जागृत झालेल्या शक्तींचे परिणाम फक्त आध्यात्मिक पातळीपुरते मर्यादित नाहीत, ते आपल्या आयुष्याच्या दोन्ही बाजूंना स्पर्श करतात. चला, या मंत्राचे सांसारिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी लाभ कोणते आहेत ते समजून घेऊया. इथे पहा, या मंत्राचं सौंदर्य यातच आहे की एकाच साधनेतून 2 मार्ग उघडतायत. एका बाजूला आत्मज्ञान, निर्गुण स्थिती आणि समाधीसारखी परम आध्यात्मिक ध्येय साध्य होतात, तर दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली संपत्ती, रक्षण आणि शुभ घटनांसारखे सांसारिक लाभही मिळतात. म्हणजे हे एक कंप्लीट पॅकेज आहे. पण मग प्रश्न असा आहे की हे सांसारिक आणि आध्यात्मिक लाभ मिळवणं हेच अंतिम ध्येय आहे का, की याच्याही पलीकडे काहीतरी आहे? चरितामृतात या साधनेचा सर्वोच्च उद्देश नेमका काय सांगितला आहे? चरितामृतात याला एक खूप सुंदर नाव दिलंय, कर्मयोग. हा असा कर्मयोग आहे जिथे साधक फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम करत राहतो. आणि हे करत असताना मंत्राच्या जपातून जागृत झालेली रक्षण शक्ती त्याच्या शरीराचं संरक्षण करत असते. म्हणजे सुरक्षित राहून उच्च चेतनेकडे केलेला हा एक प्रवास आहे. आणि या कर्मयोगाचं अंतिम शिखर म्हणजे समाधी. समाधी म्हणजे काय? तर ही एक अशी अवस्था आहे जिथे मनाचे सगळे खेळ संपतात. सुख-दुःख, नफा-तोटा, मान-अपमान ही सगळी द्वंद्व गळून पडतात आणि फक्त एक शांत, स्थिर आणि अखंड चेतना शिल्लक राहते. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या साधनेचा अंतिम टप्पा म्हणजे शिवपद मिळवणं. ही ती अवस्था आहे जिथे मी आणि माझं हा छोटासा विचार एका महासागरात विरघळून जातो आणि साधक त्या वैश्विक चेतनेशी एकरूप होतो.
ह्यालाच चरितामृतात संपूर्ण मुक्ती म्हणजेच मोक्ष असं म्हटलं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मागे राहतोच की केवळ ध्वनी आणि संकल्पाच्या बळावर मनाच्या सर्व मर्यादा ओलांडून त्या द्वंद्वातीत अवस्थेपर्यंत पोहोचणं हे खरंच शक्य आहे का? श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात दिलेलं हे विधान आपल्याला याच शक्यतेवर विचार करायला नक्कीच भाग पाडतं.